मंडळी नमस्कार. 8 मार्च महिला दिनानिमित्त आज शौर्यगाथामध्ये आपल्या गप्पा गोष्टी असणार आहेत सैनिकांच्या पत्नींशी, ज्या रणरागिणी त्यांच्या अनेक आवडीनिवडी बाजूला ठेवून देशसेवा करणाऱ्या पतींसाठी कुटुंब आणि देशासाठी तितकंच महत्त्वाचं योगदान देत असतात. एक कुटुंब फॅमिली म्हणूनच आम्ही रेजिमेंटमध्ये राहतो, कारण कंटिन्युअसली 30 वर्ष त्या रेजिमेंट बरोबरच राहावं लागतं. काळजी वाटते, पण काय म्हणतात ना, पती आपले देश सेवेला गेलेले आहेत, ह्याचा अभिमान जो असतो तो वेगळाच असतो. ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळी आम्ही जम्मू मध्ये पोस्टेड होतो, त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदूर खूप जवळून जवळून बघितलं. अर्ध्या रात्रीमध्ये माझ्या 2 मुली आणि एक शेजारचे एक ऑफिसर होते, ते तिघं मिळून अंधार होता, डार्क, ते वाळू घेतली त्यांनी, वाळू घेतली, तिथं काम चालू होतं बांधकामाचं, आणि ते सगळं जिथं जिथं ते लाईट फ्लॅश होत होते ना, तिथं ते घालून आले आणि ते बंद केलं. पण त्या टायमिंग मध्ये आता कुठं असतील, 2 दिवस फोन नाही आला. म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रेग्नंट असता त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये हे सगळे विचार चालले की 2-2 दिवस तुम्ही फोनवर बोललेला नाही, आणि खूप सॅक्रिफाईस आहे. म्हणजे 9 महिन्या प्रेग्नन्सी मध्ये माझ्या हसबंडला सुट्टीच नाही भेटली, त्यांनी मला ऍज अ प्रेग्नंट बघितलंच नाही. म्हणजे मी आता सिव्हिल मध्ये लोकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी बघतो की नाही, आज हा कार्यक्रम आहे, तिथं गेलंच पाहिजे, माझ्या मुलाचं नाव ठेवलं त्याच्यासाठी माझे हसबंड. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी नवरे त्यांना अवेलेबल लागतात, पण हॅट्स ऑफ आहे तुम्हाला तिघींना आपण, कारण तुमचा हा त्याग मुलांचे बर्थडे किंवा त्यांचं गॅदरिंग अवेलेबल नसतातच. म्हणजे तुम्हाला ह्या दोन्ही जबाबदार, त्यांचे पाल, एक आई म्हणून पण आणि त्यांचे एक बाबा म्हणून पण, आणि शिवाय एक सैनिक अधिकाऱ्याचा स्ट्रॉंग पत्नी म्हणून पण. शौर्यगाथा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. 8 मार्च जागतिक महिला दिन. जागतिक महिला दिन म्हणजे स्त्री शक्तीचा जागर. स्त्रियांना समाजामध्ये असं कुठलंही क्षेत्र नाहीये की त्यामध्ये आता स्त्रिया काम करत नाहीयेत. सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया अग्रेसर आहेत. पण आज आम्ही आपल्यासाठी एक वेगळा विषय घेऊन येत आहोत की भारतीय सैनिकांच्या ज्या अधिकाऱ्यांच्या ज्या पत्नी असतात त्यांचं आयुष्य कसं असतं, त्या सर्व त्यांच्या आयुष्यामध्ये जे जे कठीण प्रसंग येतात त्यांना कसं समर्थपणे सामोरे जातात. तर हा आम्ही वेगळा विषय घेऊन आज आपल्या समोर येत आहोत. नक्कीच आपल्याला आवडेल अशी अपेक्षा करतो. माझ्यासोबत आहेत कर्नल सावंत सरांच्या पत्नी सावंत मॅडम, नमस्कार. कर्नल सुतार सरांच्या पत्नी नमस्कार. कर्नल नलावडे सरांच्या पत्नी नलावडे मॅडम, नमस्कार. सावंत मॅडम, पहिला प्रश्न माझा आपल्याला असा असेल की भारतीय सैनिक अधिकाऱ्याची पत्नी व्हायचा सन्मान आपल्याला मिळाला आहे, तर आपल्याला काय वाटतं? म्हणजे तो अभिमानास्पद क्षण आहे खरं तर, पण आपल्या भावना काय आहेत त्याच्याबद्दल? कसं वाटतं आपल्याला? म्हणजे खूप अशा आयुष्यामध्ये असे खूप काही घटना घडून गेलेल्या असतील की त्यामुळे तुम्हाला अभिमान पण वाटतो आणि खूप काही समस्यांना सामोरे पण जावं लागलं असेल, तर थोडक्यात आम्हाला सांगा. प्रथम तर आम्हाला वाटतं आम्ही फारच भाग्यशाली आहोत. आर्मी ऑफिसरच्या वाईफ म्हणून संपूर्ण आयुष्य जगलो, आणि त्यांच्या बरोबर राहून आम्ही पण एक युनिफॉर्म नसलेले सोल्जरच झालोय आता इतक्या दिवसात एक्सपिरियन्स येऊन. फारच छान डिसिप्लिन लाईफ झालेली आहे, कॉन्फिडंट वाढलेला आहे. कुठलीही परिस्थिती आम्ही हाताळू शकतो त्यांच्याशिवाय सुद्धा. नवीन लग्न झाल्यापासून मी सांगते, मी जॉईंट फॅमिलीतून आले, पॉलिटिकल फॅमिलीतून. घरी 20-25 लोक असत होते, आणि एकदम बॉर्डरवरती लग्नानंतर 1 महिन्याच्या आत चट्टा कॅम्प म्हणून पाकिस्तान 15 किलोमीटर होतं, तिथे राहायचा प्रसंग माझ्यावर आला होता. आणि त्यावेळी जुने बादशाह असायचे घरं, नुसती मातीची बॉर्डरवरती, आणि 25-30 झाडं होती भोवती, आणि तिथं एकटं राहायचं रात्री, आणि यांच्या ड्युटीज असायच्या, बाहेर जावं लागायचं. त्यामुळे आपोआपच ते शिकत गेले त्यांच्याबरोबर, आणि ट्रेंड ऑफिसर बरोबर राहून आम्हाला अप्रत्यक्षरित्या ट्रेनिंग मिळत गेलं, सगळं कसं हँडल करायचं सगळे प्रसंग. पण मॅडम, एवढ्या मोठ्या घरातून आपण गेला होता, तर कसं फिलिंग होतं? म्हणजे कारण एवढं मोठ्या घरातून गेला होता आणि सरांचं एकदमच काम वेगळं होतं, कारण सर 24 तास ड्युटीवर असणार, जसं गरज पडेल तसं त्यांना जायला लागायचं. पण आमच्याकडे आर्मीमध्ये रेजिमेंटच आमची फॅमिली होऊन जाते. ते सीओ चे बायको, नवीन लग्न होऊन कोण आले त्यांना माहिती नाही, बरोबरच्या बाकी लेडीज त्या इतकं सांभाळून घेतात, आपल्याला सगळी माहिती देतात, प्रत्येक वेळी बरोबर येतात, कुठेही जायचं असेल सांगतात कसं राहायचं, काय करायचं, सगळे माहिती देतात. सीओची बायको अगदी लहान मुलींना कसं सांभाळतात तसं आपणाला सांभाळतात. तीच आमची फॅमिली होऊन जाते नंतर.
तुम्ही रुळला बरोबरच्या तिथे सगळ्या नंतर. लेडीज पण बरोबर असतात. शॉपिंगला कुठे जायचं बरोबर जायचं, वेलफेअर सेंटरला बरोबर, आमचे लेडीज क्लब असायचे तिथे बरोबर, बरं. पार्ट्यामध्ये सगळे सांभाळून घेतात, आपल्याला सगळी माहिती शिकवतात. म्हणजे तुम्ही एक आर्मीचं लाईफ कुटुंब टोटली वेगळं हा आहे. एक कुटुंब ऍज अ म्हणून फॅमिली राहतात म्हणूनच इथे. आम्ही रेजिमेंटमध्ये रेजिमेंटमध्ये. राहतो, कारण की कंटिन्युअसली 30 वर्ष त्या रेजिमेंट बरोबरच राहावं लागतं परत. प्रत्येकाचे हा. अनुभव वेगळे असतात. अनुभव प्रत्येक असतात. नाही आणि एकमेकांना मला आणि नुसत्या महाराष्ट्रीयनच नाही, हम्म. पूर्ण भारतातल्या लेडीज तिथे येतात. हो. त्यामुळे प्रत्येकाचं खानपिन वेगळं, प्रत्येकाचं कल्चर संस्कृती वेगळं, वेगळी असेल. संस्कृती सगळी वेगळी, आणि ते बरोबर. एकमेकाला शिकवतात पण, हो. सांगतात, इन्फॉर्मेशन एकमेकाला देतात. बरं. त्यामुळे अगदी फॅमिली सारखंच राहिलो. पहिले थोडे दिवस नवीन नवीन लक्षात येत नाही, आता फार बदललंय. आमच्या वेळी फारच पत्र वगैरे नव्हती, फोन नव्हते, मोबाईल नव्हते काही, हो. त्यामुळे कळायचं नाही घराकडून, आणि एकदा लांब लांब पोस्टिंग असायचं. हो. त्यामुळे पण आता सुतार छान आहे. मॅडम आपण आपले सर म्हणजे कर्नल सुतार सर ते मला वाटतं नेहमी बाहेरच असतात, बाहेरच्या ह्याच्यामध्ये भागामध्ये काम करतात, सीमा भागामध्ये. किती दिवसानं घरी येतात? म्हणजे तुम्हाला असे ते बाहेर गेल्यानंतर कुठल्याही युद्धभूमीवर किंवा सीमा भागात कामावर गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं? कारण एक सर्वसामान्यांच्या घरी म्हणजे आमच्या घरी किंवा सिव्हिल लाईफ मध्ये ज्या लेडीज आम्ही काम करतो, संध्याकाळी आमचे नवरे घरी येतात, पण तसं आपल्या बाबतीत होत नाही मॅडम. आपल्याला खूप काही कौटुंबिक समस्या असतील किंवा मुलांचं एज्युकेशनच्या बाबतीत समस्या असतील, तर त्या कशा फेस करता आपण? हो, नक्कीच. जसं म्हणतात ना, युद्धस्य कथा रम्य, असं सगळ्यांना ऐकायला छान वाटतं युद्धाच्या कथा. पण त्याचबरोबर त्या युद्धावर जो सैनिक जातो किंवा जो ऑफिसर जातो, त्याची फॅमिली पण त्याच्या घरामध्ये एक युद्धच सावरत असते किंवा घराची आघाडी सावरत असते. हे अतिशय महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी ऑपरेशन विजय सुरू होतं. मग त्यावेळी कसं, मला त्यांनी लग्न झाल्यानंतर 1 वर्षांनी रेजिमेंटमध्ये नेलं. आणि त्याच्यानंतर माझी फर्स्ट बॉर्न झाली, माझी बेबी. ती 6 महिन्याची होती त्यावेळी ऑपरेशन पराक्रम झालं. मग आणि त्यावेळी अशी परिस्थिती होती की मोबाईल नव्हते त्यावेळी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी नव्हती, आणि आमच्याकडे लँडलाईन पण आम्ही ऍप्लिकेशन केलेलं, खरं अजून आली नव्हती. मग अशा वेळी मला अजूनही आठवतंय, त्यांचं ते ह्याला गेलेले, कोर्स चालू होतं त्यांचा भटिंडाला, आणि नंतर ते संसदेवर हल्ला झाला ना, त्यावेळी आर्मी डिप्लॉय झाली. तर त्यावेळी ते मला वाटलं आता कोर्सला गेलेत म्हणजे यांना बोलवणार नाही, पण तसं काही नसतं. आणि माझं वाटत होतं की कोर्सला आहेत म्हणलं काही त्यांना हे सेफ आहेत वगैरे, काही त्रास नाही. पण तसं काही नसतं. ते आले सकाळी आणि लगेच 1-2 तासात निघून पण गेले. पण इतकं त्यांचे मन स्ट्रॉंग असतं की ते पाठीमागं वळून पण बघत नाही, की एवढं त्यांना ट्रेन केलेलं असतं. पण त्यानंतर मला म्हणजे काहीच हे पण माहित नव्हतं की ते कुठे आहेत. कुठे आहेत, कोणत्या परिस्थितीत त्यांच्याशी आहेत, कुठलाही अशा काही वेळेला कॉन्टॅक्ट होत नसतो. संपर्क तुटला. तेव्हा तुमची मनस्थिती काय असते मॅडम? म्हणजे खूपच अशी अनसर्टनिटीच होती ना, अनिश्चितताच होती पूर्ण, आणि अशी फिलिंग ऑफ इन्सिक्युरिटी वगैरे सगळ्या ह्या भावना त्यावेळी येतातच. अगदी बरोबर. मग तेव्हा वाईट वाटतं का मॅडम कुठेतरी की आपण कशाला अशा नाही, नाही, असं काय नसतंय? असं अजिबात वाटलं नाही. तसं म्हणजे असं काळजी बिलकुल वाटते, पण काय म्हणतात ना, पती आपले देश सेवेला गेलेले आहेत, ह्याचा अभिमान जो असतो तो वेगळाच असतो. जसं मी आपल्याला म्हटलं, त्यांच्या बरोबर राहून राहून हा. आम्ही पण धाडशी, कॉन्फिडंट बरोबर. होतो, आणि आम्हाला कधीच आम्ही पण अप्रत्यक्षरित्या देशाची सेवाच सेवा. करत होतो. अगदी बरोबर. We are अगदी very बरोबर. सध्या proud. ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळी आम्ही जम्मूमध्ये पोस्टेड होतो. ओके. त्यामुळे आम्ही ऑपरेशन सिंदूर खूप जवळून हो, बघितलं. बरोबर. त्याचा अनुभव सांगा ना आणि मॅडम, म्हणजे जवळून बघितलं म्हणजे अक्षरशः ते असं मिक्स अनुभव होता. हो, बरं. आम्ही पण उधमपूरला फर्स्ट होतो टाइम त्यावेळी. असं मॅडम, वाटलं की हा लाईफ मध्ये हा अनुभव बघायला मिळाला नव्हता, बर. आणि समोर समोर बघायला मिळालं, ऐकलं होतं. कारण की बर. आमच्या सर्व्हिसमध्ये असं युद्धाचं वातावरण झालं नव्हतं. त्यामुळे असं वाटलं की हा इथून निघताना आपल्याला हे बघायला पण मिळालं. बर. पण सिच्युएशन खूप वेगळी असते. वेगळे असते. हा. काय असते म्हणजे- मॅडम सिच्युएशन? म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष ऑपरेशन सिंदूर त्यावेळी अनुभवलात. ऑपरेशन सिंदूर चालू होतं त्यावेळी जसं आता तिकडे भरपूर फॅमिलीज असतील, बर. ऑफिसर लेडीज असतील, ऍज बर. अ सिनियर मोस्ट तुमची खूप रिस्पॉन्सिबिलिटी बनते. जसं ओके. ऑफिसरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे तसं लेडीजची पण खूप रिस्पॉन्सिबिलिटी बरोबर बनते. बरोबर. की फॅमिलीजला तुम्ही आता तिथं कसं होतं की 2 स्टोरेज बिल्डिंग आहे, तर बर. वरच्या स्टोरेज मध्ये कुणीही राहायचं नाही.
त्यामुळे सगळ्या लेडीजना खालच्या स्टोअर मध्ये अच्छा. बिल्डिंग मध्येच बिल्डिंग यायचं. बर 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 मग ते एकत्र सगळ्यांचं कडे लक्ष देणं, त्यांचं हो. सगळ्यांचं जेवणाचं बघणं बर. किंवा प्रत्येकाला आता जशा फॅमिलीज होत्या एका स्कूलमध्ये सगळ्या फॅमिलीजना ठेवलं होतं. बर मग त्यांना ते लुक आफ्टर करणं, कारण हो. की प्रत्येकाला टेन्शन असतं. हजबंड आहेत ऑफिस एरियामध्ये, आपण घरी आहे आणि बरोबर. तुम्हाला प्रत्येक वेळी काही ना काही आवाज येत आहेत, फक्त तुम्हाला माहित हो. नाही की नेमकं कुठं काय कुठं घडतं. काय होतं, काय घडतं. नाही ह्याच्या बाबतीत हा, मी बोला माझा ना अनुभव मॅडम. सांगते. हम्म. आम्ही उधमपूरला होतो बरं. आणि उधमपूरला पण असं संध्याकाळचं आमचं म्हणजे आम्हाला पूर्ण ब्लॅकआउट करायला सांगितलेलं. मग आम्ही सगळे लाईट बीट घालून लवकर जेवून हो. वगैरे बसलो बर आणि एकदमच ना ढुम 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 असा आवाज यायला लागला. बघते तर आपण जसं टीव्ही मध्ये तुम्हाला दिसतं ना की असे गोळे जातात, हा, ते हो, हो. प्रत्यक्ष मी पाहिले. हो. आम्ही सगळ्यांनी पाहिले ते. बर मग त्यावेळीचं फिलिंग असं होतं की मी स्वतः खूप घाबरली. पण हे कसं असतं मी सांगते की इतकं छान म्हणजे आम्ही ग्रुमिंग केलेलं असतं मुलांचं बरं. आणि ते इतके टफ झालेले असतात आणि इतके हो. स्ट्रॉंग झालेले असतात. बरं. ह्या माझ्या 2 मुली अजिबात घाबरल्या नाही. ग्रेट आणि ते ड्रोन जात होते ना वरून, ते ड्रोन खाली आमच्या इथं ना असा रस्ता होता आणि त्याच्यावर ते ग्लो होतात ना लाईट्स, हो रस्ता दिसण्यासाठी हे बर. करतात, त्याला बर. काय म्हणतात, ते स्टिकर्स लावलेले हा असतात, हा ते ग्लो होत होते. आणि असं लक्षात आलं की ते ड्रोन्स ना ते कॅप्चर करतात. हो. मग एवढ्या रात्रीमध्ये माझ्या 2 मुली आणि एक शेजारचे एक ऑफिसर होते. बर. ते तिघं मिळून अंधार होता, डार्क, ते वाळू घेतली त्यांनी. बर वाळू घेतली, तिथं काम चालू होतं बांधकामाचं आणि ते सगळं जिथं जिथं ते लाईट फ्लॅश होत होते ना तिथं ते हो. घालून आले आणि ते बंद केलं त्यांनी. कारण म्हणजे की तितकं पण डेंजरस हो, होतं त्यावेळी. म्हणजे काही न घाबरता घाबरता नाही खरंच आहे. म्हणजे आणि तुम्ही सावंत मॅडम म्हटलं तसं म्हणजे ह्या पूर्ण- सैनिक अधिकाऱ्यांबरोबर नाही, राहून आम्ही हा जाऊन चमत्कार खरं तर म्हणजे अनुभव हे ना रिसेंट धाडसी अनुभव आहे. होतं. धाडसी हो. होतं आणि हे ते सीमा भागातलं म्हणजे कुठल्या ज्या भागामध्ये काम करतात ते युद्ध ते सांभाळतात हो हो आणि हा. कौटुंबिक बाबतीत असू दे किंवा तिथलं जे सामाजिक सांभाळतात. सोशल लाईफ जे असतं ते तुम्ही सगळ्या ती म्हणजे सगळी तो धुरा siren सांभाळून जो नेतात. एरियामध्ये आम्हाला जो पण ते सायरन बरोबर. वाजत करतात. होता ना तो बरेच दिवस कानामध्ये असं ते फिलिंग येत होतं. येत इतकं होतं. दिवसभर हो. तो सायरन वाजत राहायचं की बरोबर. आता काहीतरी होणार आहे, आता काहीतरी काहीतरी होणार होणार आहे. बरोबर आहे, बरोबर. आणि पण भीती मॅडम वाटतच नाही आम्हाला. हो आणि बरोबर. मुलं पण आमचा हाच खेळ खेळतात. हो खरंच छान. पाकिस्तान, इंडिया, हो, आर्मी, हो. हा म्हणजे आमच्या सर्वसामान्य बंदुका, घरातली हा. छोटी ते मुलं दुसरा भावना खेळ भावलीचा खेळ खेळतील खेळतात. किंवा की क्रिकेट आमची खेळतील मुलांनी तशी तुमची कधीच खेळ मुलं. केलं नाही. हा, हा. दुश्मन टँक अरे वा. बस. कारण ते हाच घरात खेळ तेच वातावरण हा, असतं आणि हा. खरंच आहे वातावरण म्हणजे असतं आणि मुलं पण अधिकाऱ्यांबरोबर confident तुम्ही बनतात. पण त्यांना एवढं ट्रेन करता आणि तुम्ही स्वतः एवढ्या म्हणजे मानसिकरित्या हो, एवढ्या strong. तयार स्ट्रॉंग आणि होता. ऑफिसरची बायको ऑफिसरची स्ट्रॉंग बायको. असेल तरच बाकी जवानांच्या प्रश्नच वाईफना आम्ही नाही, सपोर्ट नाही, करू प्रश्नच. शकू ना. हा आता आम्ही घाबरलो तर जवानांच्या त्यांना काय सपोर्ट हा करणार आम्ही? जवानांच्या वाईफवरून प्रश्न मी तुम्हाला हा. विचारते नलवाडे मॅडम ना की तिथे इतर वेळेला तुमचं काय दिवसभर तुमची दिनचर्या Welfare काय असते म्हणजे तुम्ही वेलफेअरसाठी इतर जवानांच्या ह्यांच्यासाठी बायका म्हणजे स्त्रियांसाठी तुम्ही आपण काय वेलफेअर कार्यक्रम करता का? हा. ऍक्च्युली जसं आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आहे, प्रत्येकाचं एक वेलफेअर ऑर्गनायझेशन आहे. बर. तसं आमचं आर्मीमध्ये आवा म्हणून आहे, आर्मी वेलफेअर वाईफ वेलफेअर ऑर्गनायझेशन बर. म्हणून. बर. तर त्याच्यासाठी आम्ही छोटे छोटे उपक्रम असं राबवतो की ज्याच्यामध्ये फॅमिली स्मॉल स्केल बिझनेस फ्युचर मध्ये चालवू शकतो. ओके. म्हणजे आता आमच्याकडे एक VTC म्हणून एरिया असतो ज्याच्यामध्ये मंथली क्लासेस चालतात. जसं आता टेलरिंग क्लासेस आहेत, मग मोठमोठ्या कंपनी जसं उषा कंपनी आहे किंवा अशा जे मशीनच्या कंपनीज आहेत टेलरिंगच्या, बर. त्या कंपनीज तुम्हाला सर्टिफाईड कोर्स देतात. बर. मग त्या कंपनीला आपण अप्रोच करतो आर्मी बर. आणि ते 1 महिन्याचा, 3 महिन्याचा, 6 महिन्याचे असे कोर्सेस चालतात. जेणेकरून हे कोर्सेस करून फॅमिली ज्यावेळी बाहेर जातील किंवा हो. हजबंड फील्ड मध्ये असतील फील्डमध्ये जायचं. तर त्या बॅक मध्ये एक स्मॉल स्केल बिझनेस चालू शकतो. खूपच छान आणि त्यांचं मन पण त्याच्यामध्ये मग रमतं. त्याच्यामध्ये टेलरिंग झालं, कॅन्डल मेकिंग झालं, अगरबत्ती मेकिंग झाले, बर. स्वेटर नंतर मेकिंग करतात. बेकिंगचे क्लासेस. बर. तर मग असेच तो VTC हा एक असा बरोबर. एरिया आहे ज्याच्यामध्ये आम्ही हे सगळं चालू ठेवतो चालू. प्रत्येक वेळी. बरोबर. मंथली एक वेलफेअर असतं. बर. आता जसं मी म्हटलं की आता सोशल मीडियामुळं फॅमिलीज इतक्या डिपेंड नाही आहेत आमच्यावरती, बरोबर. कारण की सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल आहेत. Yes. पण ज्यावेळी सोशल मीडिया नव्हता बर. त्यावेळी रिगार्डिंग मुलांच्या ऍडमिशन पासून LPG गॅस पासून बर. सगळ्या गोष्टींचे डेमोज होत होते. बर, की बर. स्टेट बँकेमधून कोणाला तरी बोलवलं, हाऊ टू हो. ओपन अकाउंट, Yes, yes. त्यानंतर बरोबर. जसं
गॅसचं ह्यांना की बाबा कधी इन्सिडेंट झाला घरी तर हो. तुम्ही कसं त्याला कसं फेस face करणार. बरोबर त्यानंतर ऍडमिशन मुलांची करायच्या त्याच्यावरती म्हणजे प्रत्येक प्रत्येक महिन्यामध्ये एक महिन्यात. वेलफेअर होतं. बरोबर. त्याच्यामध्ये वेगवेगळे लेक्चर बरं. आणि सध्या सोशल मीडिया नंतर सायबर सिक्युरिटी हा एकच टॉपिक आमच्याकडे राहिला हो. की अगदी त्याच्यावरतीच फॅमिलीजना आम्ही मुलांना लेक्चर ना- देतो. म्हणजे Computer खूपच छान बद्दल म्हणजे इतके सगळे scams बाहेर वगैरे म्हणजे सगळ्यांचे अधिकारी तुमच्या याच्यामधले कॅटेगरी जवान म्हणा सुभेदार सगळे बाहेर युद्धावर किंवा सीमा भागात गेल्यानंतर तुम्ही सगळ्या मिळून हे काम करता तुमच्या इतर म्हणजे तुमच्या नाही, आणि जवानांच्या त्याच्यामध्ये पत्नीसाठी. वर्षातून counseling- 2 वेळ तर त्यांना ऑफ हा. अलर्टला जावंच लागतं. हो फील्ड फायरिंग करावंच लागतं. बरोबर 2-3 महिने सगळे रेजिमेंटच बाहेर बरोबर. असतात. तर मग मग त्या लेडीजच ladies. असतो आम्ही. तर रेजिमेंटचे जे मुख्य असतात हम्म. त्या लेडीला ऑफिसर बर. लेडी असते बर. त्यांना त्यांचं वेलफेअर बघावं लागतं. काही त्यांचे हो. हेल्थ इश्यू असले बर. मुलांचे काही इश्यूज असले आमच्या बर. वेळी तर काही हिंदी पण येत नव्हतं लेडीजना तर आम्ही हिंदी कारण शिकवण्यापासून सगळ्या काम केलं. भागातले येत असतील ना हा, मॅडम मुलां- म्हणजे असं काही नाही की आणि मग महाराष्ट्र त्यांच्या आहे बस. चांगल्या बेबीज हेल्दी हो, बेबीची healthy baby. कॉम्पिटिशन हो. घर कसं स्वच्छ ठेवायचं अरे वा. किचन गार्डन कशी Kitchen हे सुद्धा garden आम्ही वगैरे हे पण करायचं. शिकवलंय त्यांना आणि कॉम्पिटिशन ठेवायचो आम्ही त्यांच्या मॅडम मगाशी नलावडे मॅडम तुम्ही जे ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला हं? हा. तर असं खूप वेळा म्हणजे तिघींच्या बाबतीत असं झालं असेल की अशी काहीतरी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होते. तुम्ही एखाद्या सीमा भागात सरांबरोबर गेला आहात जोपर्यंत तुम्हाला हा, त्या मग तेव्हा गोष्टीचं- तुम्हाला कसं म्हणजे वाटतं म्हणजे तुम्ही स्वतःला एक मानसिक स्थैर्य कारण एक आई असता तुम्ही मुलांची आई असता एका चांगल्या कर्तृत्ववान भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्याची पत्नी असता आणि त्याच्याबरोबर एक म्हणजे एक इमोशनल संवेदनशील एक स्त्री असता. तर ह्या सगळ्या भूमिका पार पाडताना तुम्ही स्वतःला कसं म्हणजे स्थैर्य कसं ठेवता तुमचं मानसिक स्थैर्य म्हणजे हा Actually प्रश्न मला असं तिघींना पण आहे. वाटतं, हा, हळूहळू जसं तुम्ही त्या ऑर्गनायझेशन मध्ये पुढे पुढे जाताना हा, हा. तर ते सगळ्यांमध्येच ते डेव्हलप होतं आपल्या आपण. बरं. कारण की ते Strong वातावरणच बनतं. असं असतं ना की हा. त्या आता सध्या माझा आता 21 वर्ष ह्याच्यामध्ये निघाले. तर बरं. इनिशियली ज्यावेळी मी लग्न एक छोट्या गावातून मी पण लग्न करून गेले. बरं. नवऱ्याबरोबर मॅक्सिमम 8 महिने सुरुवातीचे राहिले. त्यानंतर 3.5 वर्ष इनलॉज कडे येऊन राहिले. मग तो प्रेग्नन्सीचा टाइम हो. कारण की त्या 8 महिन्यामध्ये हे ऑर्गनायझेशन इतकं नव्हतं समजलं मला. बरं. पण त्या टायमिंग मध्ये आता कुठं असतील 2 दिवस फोन नाही आला. म्हणजे हो. ज्यावेळी तुम्ही प्रेग्नंट असता बरोबर. त्यावेळी तुमच्या डोक्यामध्ये हे असतं. सगळे विचार विचार चालले की असतात. 2-2 बरोबर. दिवस तुम्ही फोनवर बोललेला नाहीये. बरोबर. आणि हो. खूप सॅक्रिफाय आहे. म्हणजे 9 महिन्या प्रेग्नन्सी मध्ये माझ्या हसबंडला सुट्टीच नाही भेटली. त्यांनी हो. मला ऍज अ प्रेग्नंट बघितलंच नाही. बाप. म्हणजे मी आता सिव्हिल मध्ये लोकांना छोट्या छोट्या गोष्टीसाठी बघतो की नाही हो. आज हा कार्यक्रम आहे तिथं तेच गेलंच म्हणजे पाहिजे. बरोबर हे बरोबर आहे. खरंच आहे. माझ्या बरोबर. मुलाचं हो. नाव ठेवलं त्याच्यासाठी अगदी माझे बरोबर. हसबंड म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीसाठी नाही, नवरे नाही, त्यांना अवेलेबल नसतातच. लागतात पण अनुपस्थिती हॅट्स ऑफ आहे असते तुम्हाला त्यांची. तिघींना आपण कारण आमच्या तुमचा हा कितीतरी त्याग marriage खरंच खूप anniversaries, महत्वाचा मुलांची आहे. मुलांचे बर्थडे birthdays, किंवा त्यांचं आमचे गॅदरिंग gathering असू असू दे. गॅदरिंग बरोबर. अवेलेबल नसतातच नसतात. ते. म्हणजे तुम्हाला ह्या कुठले दोन्ही सण, जबाबदार त्यांचे हो, एक आई म्हणून पण आणि त्यांचे एक बाबा म्हणून पण हो. आणि शिवाय एक नाही, सैनिक आणि ते अधिकाऱ्याच्या आम्हाला स्ट्रॉंग भूमिका पत्नी पार म्हणून पाडायची. पण ह्या मी तिन्ही- एक आठवण हा, सांगते सांगा ना मॅडम. जेव्हा कारगिल वॉर झालं बरं. त्यावेळी माय हजबंड वॉज पोस्टेड हिअर इन कोल्हापूर. ओके. मग त्यांना कॉल आला बॅक टू रेजिमेंट जायचं होतं. माझा मुलगा 5th मध्ये होता तर त्याला वाटलं आपण पप्पांना कार्ड द्यावं. बरं. तर पप्पांना त्यांनी लिहून दिलं बी ब्रेव हो. बी ब्रेव. तर वाटले त्याला सांगत होते ना सगळे लोक की ब्रेव असलं पाहिजे बरोबर. चांगलं काम केलं पाहिजे तर त्याला वाटलं पप्पांना पण आपण असंच सांगितलं पाहिजे आणि यू डोंट वरी फाईट वेल वी आर देअर विथ मम्मा. अजून ते कार्ड मी जपून ठेवलेलं आहे. छान. तो 5th मध्ये होता. म्हणजे मुलांना पण ग्रुमिंगच असं आहे छान. की घाबरायचं नाहीये सपोर्ट करायचं. कारण सर्वसामान्य आता घरामध्ये 5वीतल्या बरोबर मुलांना तर काय आपण हे शिकवत नाही नाही शिकवत. पण जशी सिच्युएशन आली त्याचं लगेच पण मला mind वाटतं मुलांच्या हा. ग्रुमिंग मध्ये 99% हिस्सा तुमचाच असतो कारण म्हणजे 99% Blood म्हणजे पण असतं. असतो त्यांचा Blood पण आर्मीचं सगळं त्यांचं नाही एक पण, वाढवण्यामध्ये हा, त्यांचं हा. वाढवण्यामध्ये कारण Naturally सगळे जे त्यांचा अधिकारी असतात ते सगळे 24 त्यांना hours पण duty असते. मुलांना पण खूप स्ट्रगल आहे. Struggle. प्रत्येक हा, प्रश्नच 1.5-2 नाही. वर्षांना हो, 2 तुमची वर्षांनी पोस्टिंग येते. posting नाही खरंच त्यांना आहे. नवीन मित्र करायचे, नवीन नाही. शाळा, मुलांचे नवीन प्रॉब्लेम्स struggle. पण आहेत मुलांना बरोबर पण खूप प्रॉब्लेम म्हणजे त्यांचंही खरं कौतुक आहे म्हणजे पुढं मागं बघूया आम्ही त्यांच्या छोट्या छोट्या मुलांशी पण आम्ही हे संवाद साधू कारण त्यांना हो. पण वाढदिवस म्हणा किंवा शाळेमध्ये एखादं हो. गॅदरिंग असतं तेव्हा असं वाटत आणि असेल ना म्हणजे की आपले शाळा- बाबा हजर पाहिजे आणि शाळा main चेंज होतात ना शाळा change त्यामुळे होतात. ते स्कूलमध्येच त्यांचं फ्रेंड राहतात. सर्कल हा. अडॉप्शन त्यांना प्रत्येक वेळेला त्यामुळे नवीन त्यांना कल्चर हे म्हणजे आणि आर्मी लाईफ मध्ये कसं स्थैर्य कमी आणि स्थैर्य बदल्या कमी. जास्त जास्त. बदल्या जास्त खरंच आहे. आणखी त्यामुळं स्कूलमध्ये हे आर्मी problems स्कूलच असतात हो, बरोबर. त्यामुळे सगळ्याच मुलांचे पेरेंट्स अशा असतात अशा. फादर नाहीत
फक्त हो. आईचे, त्यामुळे त्यांना नवीन काही वाटत नाही. ते बरोबर. त्यांनी बाकी लाईफ होतच पाहिलेलंच नाही. पाहिलेलं. हेच लाईफ आहे, त्यांना हम्म. माहित आहे पापा इज बिझी, Yes. पापा इज समवेअर आउट बरोबर. फ्रॉम ड्युटी, सो वी हॅव टू डू हे भरपूर स्ट्रगल आहे Struggle आहे, आहे. संघर्ष पण आहे. हा. Sacrifices आहेत. ऑर्गनायझेशन सारखं दुसरं काहीही नाही. खरंच म्हणजे तुम्हाला हो. तिघींना असं छान. बरं, हो. माझा अजून एक प्रश्न आहे की सर्वसामान्य घरातल्या स्त्रिया म्हणजे सिव्हिल मधल्या असू दे, माझ्यासारखी एक सर्वसामान्य गृहिणी असू दे, तर एक आम्ही सगळ्या आपापल्या भूमिका समर्थपणे पेलवत असतो. म्हणजे घरामध्ये म्हणा, एक आता आपण जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं बोलत आहोत म्हणून, पण मला असं वाटतं की या सर्वसामान्य गृहिणींपेक्षा, सर्वसामान्य स्त्रियांपेक्षा की तुमचं आयुष्य जे आहे ते खूप वेगळं आहे. म्हणजे आता जे आपण बोललो खूपच हो. वेगळं आहे. खूपच वेगळं आहे. तर त्याच्याबद्दल तुमच्या तिघींचं मत काय? म्हणजे अगदी थोडक्यात सांगा. खूप वेगळं आहे. म्हणजे तुम्ही सांगितलं खूप छोट्या छोट्या गोष्टी संघर्ष आहेत. आहे मुलांसाठीच, म्हणजे सगळ्याच बाबतीत तुम्हाला हा, संघर्ष स्त्री आहे. कशी, स्त्री हा. कोणतीही स्त्री असू दे, हम्म. ती तिचे कर्तव्य पूर्णपणे पार पार पाडते. पाडते. बरोबर. पण आम्ही पण पाडतो, पण आमचं जरा वेगळं असं हा, मग म्हणता तेच म्हटलं येईल. तुमचं की- वेगळे पण काय आहे? हा, कारण जाणवतंय ते आमच्या- वेगळं हा, पण. वेगळ्या कारण- आयुष्यामुळे आम्ही अजून कॉन्फिडंट झालो. झालो. हा, बरोबर. झालो. आम्हाला सगळ्याच क्षेत्रामध्ये काहीही काम करायला सांगितलं तर आम्ही करू शकतो. आणि Great. लेडीज compulsory क्लब मध्ये आहे, मीटिंग Mrs. सावंत, ते ऑर्गनाईज करणं, करावंच वेलफेअर लागतं. सेंटर हो, करावंच कारण लागतं. की हा. भरपूर अशा गोष्टी शिकलो. सिच्युएशन मध्ये ही असतात की हो. जिथं कधी इंटरनेट नाहीये, नाहीये. काही नाहीये, काय त्यामुळे नाही. बँकिंग पासून सगळ्या हो. गोष्टी तुम्ही इंडिपेंडेंटली हँडल Handle केल्या करायचं. पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये एक मुलांचे आत्मविश्वास admissions. खूप येतो. हम्म. त्याच्यामुळे ते मात्र बरोबर आहे. पण तेच म्हटलं तुमचं आयुष्य खूप वेगळं असतं. मग खूप अजून वेगळं. एखादा काहीतरी पण किंवा आम्ही असा एन्जॉय केला आमचा एन्जॉय केला. पण असं आणि काय करतो आहोत. असा काय अनुभव आहे का की असं खूप भरून आलं की असं काहीतरी तणावग्रस्त, मी मगाशी म्हटलं तसा की अशी परिस्थिती काहीतरी निर्माण झाली आणि आतून कुठंतरी असं वाटलं की अरे हे काय चाललंय, असं काय आला का अनुभव आपल्या? भरपूर आहेत तसे. एखादा सांगा मग, एखादा शेअर करा आमच्याशी. म्हणजे तसं ऍक्च्युली माझ्या मुलीबाबत ना ऍक्सिडेंट झाले 2. हो, बरं. म्हणजे त्यावेळी मला असं खूप वाटलं हा. की सोबत पाहिजेत बाबा, हा, मी म्हणजे तेच तिचे म्हणते, बाबा खरंच. पाहिजे. कारण खूप त्यावेळी. वेळेला असं होतं की आपल्या साथीदाराची गरज असेल, हो. ती उणीव जी असते ना, तो आणि कोणी भरून खूप काढायला. छोट्या अशी छोट्या एकटी गोष्टी होते आहेत मी अशा. त्यावेळी, बरं. आणि माझी धाकटी मुलगी अगदी 5-6 महिन्याची होती, बरं. आणि आम्ही असंच कोणतरी आलेल्या ओळखीचं, मग आम्ही बरेच दिवस मी बाहेर पडले नव्हते, म्हणून मला बरं. म्हणले चला जाऊया आपण, बरं. तुम्हाला जरा बरं वाटेल. ते मॅकडोनल्ड्स नवीन निघालेलं, तिथं आम्ही गेलेलो. तर त्यावेळी माझ्या मोठ्या मुलीचं बोटनं ते नवीन कोऱ्या हे हो. असतं ना, दरवाजा, दरवाजा. त्याच्यात अडकलं, बरं. आणि ते असं हे झालं, म्हणजे मोल्ड व्हॅसलिनचं झालं, ढक्कन हा. कसं असतं तसं हे झालं. आणि बरं. त्यावेळी जो गोंधळ झाला ना, म्हणजे ती रडत होती, ती रडत होती, हो. आणि मला तर पूर्ण काही आठवत नव्हतं आठवत. की इथं दवाखाना जवळ कुठे. हो. एवढी बरोबर. परिस्थिती एकदमच काय काय बरोबर. वेळी निर्माण अशी झालेली. भरपूर बरोबर. लहान मुलांच्या हा, बरोबर तर तेच. भरपूरच प्रसंग त्यावेळी मला प्रसंग वाटलं होतात. की पाहिजे होते सोबत म्हणून. स्कूलमध्ये काही Function होतं, असतं. त्यांना हो. काही बरोबर. असतात प्रॉब्लेम. बरोबर. मग आम्ही, माझा मोठा मुलगा 10वी मध्ये होता, बरं. पण रत्नूचक इथे एक जागा आहे बॉर्डरला, तिथे पोस्टिंग होती. बरं. 10वी मध्ये तर मुलांना कुठले कुठले क्लासेस आणि काय हो. काय काय असतात. काय. काहीच पण नसतात आमच्या तुमच्या मुलांना मुलांना. बॉर्डरवरती सगळं बंदच. हा, मी तेच Election विचारणार duty होते की वगैरे 10वी बिलकुल 12वीला चालू नाही तुमची आलं. मुलं काही असल्यानंतर एक्स्ट्रा आमच्या क्लासेस इथल्या नाही, मुलांना काही हा. आम्हीच दिले. पापा तर 1 वर्ष हो. घरी नव्हते. बरं. इलेक्शन ड्युटीमुळे पूर्ण वेळी हाय अल्टिट्यूड मध्येच होते. बरं. कुपवाडा वगैरे ह्या हो. भागातच 1 वर्ष. हो. त्यामुळं त्यांनी 10वी विदाऊट एनी क्लासेस, घरचाच काही सपोर्ट, किंवा स्कूलमध्ये आर्मी स्कूलमध्ये जे मिळतं तसं. नाही, 10वी-12वीचे पण अनुभव हो, आहेत. जसं हो. माझे कधीच हसबंड हा. माझ्या मुलाच्या 10वी आणि 12वी दोन्ही एक्झामला इकडं नव्हते, नव्हते, ते बरं. खेडमध्येच होते. बरोबर. पण बरोबर. त्यावेळी माझ्या मनामध्ये जे चालायचं ना, कारण की हा. ते खूप इम्पॉर्टंट वर्ष आहे. वर्ष. मला हो. असं वाटायचं हा उद्या उठला आणि ह्याला काहीतरी त्रास हो, झाला अगदी बरोबर. किंवा मी ह्याला किंवा वेळेवर पोहोचू पेपरला शकत सोडून नाही. मला म्हणजे मी म्हणजे ह्या असं विचार नाही. खूप येतात. खूप येतात हे खरंच. विचार ना मी ऍक्च्युली शेअर अजून करत होते पण माझ्या येतात, अजून फ्रेंड्स पण ती पुण्याला मी इथे आहे, बरोबर. त्यामुळं मला तिला सोडायचं येतात. तर मग मला जाग येईल ना लवकर, हो. आणि त्या विचारात मला झोप येत नाही रात्रीची. नाही, अगदी म्हणजे खरंय. आता आपल्याला झोप आली नाही तर सकाळी बरोबर. उठणार कसं उठणार आपण, कसं? मग आपण ड्राईव्ह करणार का व्यवस्थित, आणि म्हणजे असं सगळं अशा होतं. वेळेला असं पण होतं ना की एखादी 10वीची बोर्ड एक्झाम आहे आणि बाकीच्या मुलांचे आई वडील दोघेही सोडायला येतात अगदी कौतुकानं. हो. अरे तू 10वीला आहेस, अरे तुझी 12वीची परीक्षा. तसं
तुम्ही म्हटलं तसं इतकं तुम्हाला हे कौतुक मात्र होत खूप नाही फेस आमचं. करायला लागतं. खूप कौतुक होत नाही खरंच आहे. तरी मुलं छान करतात आमची, कारण लहानपणापासून सगळ्या ऑफिसर लोकांच्या, आंटी लोकांच्या ह्याच्यामध्ये राहतात. राहतात. त्यामुळे कॉन्फिडन्स घरी बरोबर. आले की विश करायचं. बरोबर. काय काही मुलांना कळत पण नाही की कोण हो. मोठे आले तर कसं हँडल कसं करायचं, पण अगदी आमची बरोबर. मुलं बरोबर करतात. किती पण कौतुक मोठे होत नाही होणार. मॅडम, म्हणूनच ते चांगले राहतात असं माझं पण. पण हा. आता तर आपण तिघींनी सांगितलं की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जे सर म्हणजे आपले पती जे वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये काम करतात, तेव्हा सगळ्यात महत्वाचं हे घडामोड घडते तुमच्या बाबतीत की तुम्हाला सगळ्यात आत्मविश्वास खूप निर्माण खूप होतो. वाढतो तर आत्मविश्वास आपल्या ज्या आमचा. आज इतर ज्या आपल्या भगिनी आहेत, 8 मार्च जागतिक महिला दिन आपण साजरा करत आहोत. आपण म्हटलं तसं स्त्री शक्तीचा जागर किंवा स्त्रियांचा सन्मान, पण अजून असं कुठेतरी वाटतं की अजून स्त्रिया मागं आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो की स्त्री समानता आहे आपल्या समाजामध्ये, तशी अजून तसं बघायला तर बघायला मिळत नाही. तर एक स्त्री म्हणून तुम्ही आपल्या भगिनींना काय संदेश द्याल? एक वीर म्हणजे सेनापतींच्या आपण सगळ्या पत्नी आहात. आपण खूप मोठा संघर्ष करून इथपर्यंत आलेला आहात आणि अजून आपली वाटचाल चालू आहे त्या दृष्टिकोनातून. तर आपण आपल्या भगिनींना काय संदेश द्याल? मला की तरी कसं म्हणायचंय की स्त्रियांनी फायनान्शियली इंडिपेंडेंट झालं. आर्थिक दृष्ट्या. ओके, बरोबर. मला वाटतं एज्युकेशन घ्यावं मुलींनी. बर. भरपूर मुलींनी आर्मी जॉईन करायला हरकत नाही. हा. आर्मी ऑफिसर बरोबर लग्न करायला हरकत नाही. बर. आपल्या करिअर साठी मुली हे करतात आर्मी बरोबर. ऑफिसर बरोबर. पण फार छान लाईफ आहे, सिक्युरिटी आहे. आणि पूर्वीसारखा आता जमाना नाही. भरपूर मुली सुद्धा आर्मी ऑफिसर, एअरफोर्स बरोबर. याच्यामध्ये गेलेल्या. बरं. प्रत्येकाने चांगलं एज्युकेशन घ्यावं मुलींनी. यांनी घेतायतच, सांगितलं पण फायनान्शियली बरोबर. हे एज्युकेशन प्रत्येकाचं, हा याच्यापर्यंत पोहोचलं नाही, तळागाळापर्यंत तळागाळातल्या पोहोचलेलं नाही. मुलींच्या बरोबर पोहोचलं नाही, ते त्यांनी करावं. एज्युकेशन घेऊन फायनान्शियली आपल्या पायावर उभं उभं राहावं. राहावं. अगदी बरोबर. आपलं काय मत आहे मॅडम? माझंही तेच म्हणणं आहे, एज्युकेशन आणि फायनान्शियली स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे. आणि त्याचबरोबर ते असं वाटतं ना की आपण बाबा कमी पडतोय वगैरे, असं काही नसतं. बरोबर. आपल्या हे जे असतं ते आपल्या मनातली भीती भीती असते. असते. बरोबर. ती जर गेली ती घालवायची आणि मग कॉन्फिडेंटली आपण कुठल्याही क्षेत्रात करू शकतो. अगदी. आणि मला हा. एक सांगायचंय, सांगा. एज्युकेशन आणि फायनान्शियली जरी असले तर आपली संस्कृती जपायचं काम अगदी मुलींचं बरोबर. आहे. ती त्यांनी जपावी. ती आपल्या मात्र अगदी पुढच्या आता पिढ्या- पुढच्या पिढीला फार फार मोठं मोठं आव्हान आहे. आव्हान खरंच आहे. आहे. संस्कृती जपण्याचं. अगदी संस्कृती बरोबर. जपणं फार अगदी गरजेचं आहे, बरोबर. मुलींनी पण आणि मुलांनी. मुलांनी पण अगदी बरोबर. एज्युकेशन घेऊन मॉडर्न होण्यात आणि आपली भारतीय संस्कृती जपण्यात जपण्यात. फार मोठा वाटा नाही, असावा. मॉडर्न व्हा तुम्ही, पण आपलं हा. कल्चर जे आहे Culture ते आहे, सोडू culture नका तुम्ही. सोडायचं. भारतीय संस्कृती, कारण बाहेरची परदेशातली लोक येऊन आपलं योगा म्हणा, ह्या हो. खूप गोष्टी आपल्या घेत आहेत आणि आपली आपण त्या संस्कृती जपावी. आणि दृष्टीनं- आर्मी बरोबर त्याच्यासाठी परफेक्ट Perfect. इन्स्टिट्यूशन आहे की जिथं हा. मॉडर्न पण आहे की अच्छा. त्याचबरोबर आपलं आपलं कल्चर आपलं कल्चर culture पण पण त्यांनी सांभाळलेलं सगळे आहे. सण आमच्याकडे सगळे celebrate सण, जसं अरे वा. बिहारमध्ये छठ पूजा असते, आम्ही छठ पूजा करतो. अरे वा. नंतर बरोबर. करवा चौथ असतं, आम्हाला करवा चौथचा काय स्टोरी आहे पासून बरोबर. सगळं माहित माहिती आहे. गणेश पूजनचं पण सगळं माहित आहे. म्हणजे आपली जी दुर्गापूजा भारतीय माहित आहे. संस्कृती ती विविधतेने नटलेली हो, आहे, हो. ते आणि म्हणतो ते एक मला वाटतं सगळं- तुम्हाला. एक महत्वाचा पॉइंट आर्मीमध्ये, हा. कुठलाही जात धर्म नाही नाही. आणि छान. मानवता पाळतो. अगदी छान. सग- अगदी छान. गेल्यावर कुणीच विचारत नाही तुमची जात कुठली. आणि हे मला वाटतं सगळे आत्ताच्या- आणि भारतीय आमचं म्हणतो. मंदिरच सर्व माहितीच धर्म नाही स्थळ आमच्या म्हणून मुलांना. आहे. तिथं सगळेच सगळे देव नाही, आहेत. आणि सगळे देव आहेत आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळे जे- लोक नमाज हा. पडायला जातात बरोबर. मस्जिदीमध्ये. आम्ही गुरुद्वारात जातो, बरोबर. मंदिरमध्ये जातो. हो. ख्रिश्चनांचं पण काही काही त्यांचे चर्चमध्ये वगैरे. चर्चमध्ये पण जातात नाही, सगळे आणि लोक. कसं आहे माहिती का पण मॅडम? मंदिर हा. परेड म्हणून सगळं एक करतात. परेडच असते आणि बरोबर. लेडीजना पण जावं लागतं, छान मुलांना असते पण ते. जावं लागतं. नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या दोन गोष्टी मात्र तुमचे जे जपायला अधिकारी पाहिजे. लोक असतात ना, हो. ते हे सगळ्यात महत्वाचं काम करतात की ते आमच्या मातृभूमीचं रक्षण करतात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हिस्सा जो असतो तुमचा असतो, कारण आणि- आपण म्हणतो स्त्री म्हणजे अर्धांगिनी असते, हो. आणि तुम्ही त्यांना मानसिक स्थैर्य देता, आम्ही सगळ्या दृष्टीने एकट्या तुमचा राहतो, पाठिंबा त्यामुळे देता. हा. आमच्या सहकार्याची फार भावना असते. भावना असते. सगळ्यांना एकमेकांना सहकार्य सहकार्य. करतो. अगदी बरोबर. कुणाची मुलं आजारी असू देत असं नाही की हा. त्यांचे आहेत ते बघून घेतील. बरोबर. कुणाचे असो, सगळ्या लेडीज उभ्या राहतो आम्ही रेजिमेंटच्या. ते आता बरोबर. खूप कमी कधीही ज्यावेळी पडतं. आमची पोस्टिंग येते एका ठिकाणी, ज्यावेळी आम्ही घर सेट करत असतो, हो. तर 8 दिवसामध्ये तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या घरातून ब्रेकफास्ट, लंच Lunch आणि सगळं डिनर येत येतं. राहतं. म्हणजे हे सर्वसामान्य घरामध्ये पाहायला नाहीये. मिळत नाही. आता इव्हन आपण आता ती- सिव्हिल हा. मध्ये आलो, बरोबर. आम्ही घर सेट करतोय, कुणी पाणी पाणी. नाही विचारलं. अगदी बरोबर. ते आम्हाला हा फार मोठा फरक फरक आहे आहे. की तुमच्याकडे सगळं तेच पण म्हटलं. पण आम्ही तसं नवीन नाही, आले आमच्या त्यांना देतो सिव्हिलमध्ये आम्ही. आमच्या शेजारी कोण आलं आम्ही मात्र विचारतो. विचारतो. कारण कारण की आम्हाला आपण सवय सवय आम्ही झालेली सवय झालेली असते. नाही, आणि मला वाटतं तुमच्या तिघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं, आणि तुमचे अनुभव खूप तुम्ही छान आम्हाला शेअर केलात.
आणि इव्हन जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या भगिनींना आपण तिघींनी खूप सुंदर संदेश दिलेला आहे की आर्थिक दृष्ट्या म्हणजे कुणावरही अवलंबून राहू नका. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण घ्या. शिक्षण घेतलेलं कुठेही वाया जात नाही. आणि सैन्य दलामध्ये नोकरी करा. आणि सैन्य दलातील जे नोकरी करतात त्यांच्याशी पण तुम्ही विवाह करा, कारण ते पण आता खूप दुर्मिळ झालेलं आहे. कारण लोकांना म्हणजे एक भूमिका अशी अशी वाटते की एखाद्या सैनिकाशी लग्न करायचं म्हणजे गन घेऊनच आपण युद्धभूमीवर जायचं का, तर असं काय नाहीये. खूप छान वाटलं आपल्या तिघींशी बोलून. आणि तुमचं आयुष्य खरं खूप वेगळं आहे, कारण एकटं तुम्ही सगळं म्हणजे हँडल करत असता. आणि जसं सरांचं तिकडे कर्तृत्व असतं तसं तुमचं इकडे घरामध्ये म्हणजे पूर्ण कुटुंबाची धुरा तुम्ही सांभाळता. आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आपल्या तिघींशी आम्हाला बोलता आलं आणि खूप छान वाटलं. आणि असंच आपण कधीतरी बोलूया. आणि मला वाटतं आपल्या मुलांशी पण एकदा आपण हा असा संवाद घडवून आणूया की त्यांना काय वाटतं, कारण त्यांची मतं आपण जाणून घेऊया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.